कुठे आहे कोणी? कोणीच तर नाहीये. बघितलंस तारिणी, नाहीये ना कोणी इथे. काकू अहो माझं ऐका, मी खरं बोलतेय. मी खोटं का बोलीन? मी जेव्हा या खोलीत आले त्यावेळेस तो जो माणूस होता तो मला युवराज समजला आणि युवराज समजून तो माझ्याशी बोलत होता. मी जे काही सांगते ते खरं सांगते. अहो तो या खोलीत होता, तो कुठे गेला काय माहिती. हो, मग आता काय तो वाफेसारखा हवेत उडून गेला की तुला बघून पळून गेला? तारिणी, तू बघतीयस ना इकडे कोणीही नाहीये. तारिणी तुझा प्रॉब्लेम काय आहे? का युवराजच्या मागे लागलीयस? निशी अगं मी, कारण तुलाही माहिती आहे तुझा इगो हर्ट झालाय ना. एक मिनिट, तारिणीच्या मते इथे कोणीतरी माणूस आहे आणि तो कुठे बाहेरही गेलेला नाहीये. मग तो इथेच कुठेतरी असेल ना, लपून बसला असेल का काय वहिनी? चेतना कशाला लपून बसेल कोणी इथे? इथे कुठे लपणार आहे? इथे जागा तरी आहे का? जरी असेल कोणीतरी लपून लपून कुठे लपणार आहे? वॉर्डरोब नाही म्हणजे तारिणी तिच्या मतावर ठाम आहे आणि वॉर्डरोबच बघायचं राहिलंय. तेही बघून घेऊया ना. हिलाही कळू दे आपला युवराज कधीच खोटं बोलत नाही ते. पद्मिनी काकू, चेतना काकी म्हणते ते अगदी बरोबर आहे. युवराज खोटं बोलतोय का तारिणी खोटं बोलतेय ते आपल्याला कळेलच. आणि जर तारिणी खोटं बोलत असेल तर ते सगळ्यांसमोर ये. कौशिकी ताई, तुम्ही का सगळं हे करताय? तारिणी खोटंच बोलत असणार. इट्स ओके निशिता, इट्स ओके. हे बघ, तुझा युवराजवर इतका विश्वास आहे हे बघून मला खूप छान वाटतंय, पण तारिणीचा नाही आहे क्लिअरली. आणि तिला जर शहानिशा करून घ्यायची असेल तर करून घेऊ दे, काय हरकत आहे. तारिणी, गुलाब काय त्याचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तो नक्कीच रूम मध्ये असणार. युवराज खांडेकर, घर सोडून जायची तयारी करा आता. झालं समाधान? काय मिळवलंस तू हे सगळं करून? हा, कौशिकी मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी ह्या वेळेस खरंच खोटं बोलत नाहीये. तो त्या माणसाला मी पाहिलं होतं. पण आता तिकडे कोणी नाहीये. सगळं समोर आहे ग तारिणी. पण हे सगळं तू मुद्दाम केलंस माझ्या युवराजला खोटं ठरवण्यासाठी. तुझा ना त्याच्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये, पण तू यासाठी या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. बहुतेक बहुतेक काय नाही. जरा प्लीज आता तू गप्प बस. आम्ही सगळे शांतपणे डील करतो, तर त्याचा काही गैरफायदा घेतेस का तू? हे आमच्या घरचे काय मूर्ख आहेत? कोणीतरी माझ्या रूम मध्ये येणार, 2 दिवस राहून जाणार आणि त्यांना कळणार नाही. अरे काय मूर्ख समजतेस का तू आम्हाला? माझा मित्र येणार असता, इथे राहणार असता तर मी सांगितलं असतं ना सगळ्यांना. काय प्रूव्ह करायचंय तुला? नाहीतर काय, उगाच सगळ्यांचा वेळ वाया घालवला आणि सगळ्यांचा मूडही खराब झाला. बरोबर आहे आई तुमचं. अशीच आहे तारिणी. तिला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि जेव्हा ती तिला मिळत नाही ना, तेव्हा ती दुसऱ्याला पण ती मिळू देत नाही. शे पण मी हे तारिणी ऐक ना, मी तुला रिक्वेस्ट करतो. मला माहिती आहे तुझ्या मनात ना माझ्याबद्दल खूप राग आहे. हा, तू एकदाचा बाहेर काढ आणि संपवून टाक हा विषय प्लीज. अगं माझ्या आयुष्यात ना एक नवी आणि चांगली फेज सुरू होते. आता त्यात लुडबुड नको ना करूस. हा, रिक्वेस्ट करतो मी पाया पडतो परत तुझ्याबद्दल, पण प्लीज. युवराज, तू असं काही करणार नाहीयेस प्लीज. तारिणी तू पाहुणी आहेस आणि पाहुण्यांचा अपमान करणं हे आमच्या संस्कारात नाही, म्हणून मी शांत बसले. पण तू प्रत्येक वेळेला युवराजला टार्गेट करतेस हे न कळणं इतकी मी मूर्ख नाहीये. तुला भास झाला असेल किंवा तुझ्या मनात जे काही असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण प्रत्येक वेळेला युवराजचा अपमान मी सहन करणार नाहीये आणि तुझ्याकडनं तरी अपेक्षा मला अजिबात नाही. कौशिकी मॅडम, मी माझं बास झालं तारिणी, बास झालं. खरं खोटं आता सगळ्यांसमोर आलंय.
कौशिकी तुझ्याशी नीट बोलते, त्याचा गैरफायदा घेऊ नकोसा तू. ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढ कौशिकी, प्लीज. हे बघा, ती कशीही वागली तरी ती आपली पाहुणी, आपण नाही करू शकत असं. अगं पण म्हणून हिचं हे असं वागणं आपण सहन करायचं का? नाही, ती सारखे सारखे जे अपमान करते ते आपण नाही सहन करायचे. आणि म्हणूनच माझ्याकडे एक उपाय आहे. तारणी, तुझ्या लहान बहिणीचं केळवण आहे, तुझं कुटुंब सुद्धा इकडे येणार आहे. पण केळवण झाल्यानंतर तू या घरात पाऊल ठेवायचं नाही. मोठी बहीण म्हणून तुझा जो काही मान आहे तो सगळा आम्ही करू. आम्ही अजिबात कमी पडणार नाही. पण यापुढे तू या घरात यायचं नाहीस. कौशिकीताई, तारिणीच्या वतीने मी माफी मागते. आय एम सॉरी. नाही, खरं तर माझंच चुकलं. मी हिला इथे घेऊन आले. युवराज आणि तारिणीमध्ये जे काही घडलंय त्यानंतर ते एकमेकांपासून जितके लांब राहतील तितकंच आपल्यासाठी आणि या घरासाठी योग्य असेल. आणि तारिणी, या घरात तू पुन्हा कधीही पाऊल ठेवायचं नाहीस. बॉस, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. मी तुलाच फोन करणार होतो. मला सांग, काय अपडेट आहे? केदार, इकडे गडबड झाली रे. का? काय झालं? त्याने पुन्हा काही केलं का? नाही, त्यांनी मला काही केलं नाही. पण मी जेव्हा त्याच्या खोलीत गेले होते की काही सापडतंय का हे बघायला, त्यावेळेस त्याच्या खोलीत एक वेगळाच माणूस होता. जेव्हा मी बाहेर घरच्यांना हे सगळं सांगितलं त्यावेळेस युवराज एकदम घाबरला, टेन्शनमध्ये आला. आणि त्यांनी सगळ्यांना असं सांगितलं की नाही, माझ्या खोलीत कोणीच नाही आहे. शेवटी कौशिकी मॅडम म्हटलं की ठीक आहे, आपण त्याच्या खोलीत जाऊनच चेक करू. पण तेव्हा तो माणूस तिथे नव्हताच. कुठे गेला असेल तो माणूस? तो माणूस जर खरंच युवराजचा मित्र होता तर तो खोटं का बोलत होता? आणि युवराजनी पण का लपवलं असेल हे सगळ्यांपासून? नाही बॉस, काहीतरी गडबड आहे. एकतर तो माणूस युवराजचा मित्र नाही आहे किंवा युवराज खोटं बोलतोय. एवढंच नाही, त्यांनी सगळ्यांसमोर मला खोटं ठरवलंय. मी त्याच्यामध्ये आणि त्याच्या बहिणीमध्ये भांडण लावते असं तो सगळ्यांसमोर बोलला. पण बॉस, तो माणूस खरंच युवराजचा मित्र होता. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.